आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। मेरी बहनों के लिए आज बड़ा निर्णय हमारे मंत्रिमंडल ने लिया है। अब बहनों के खातों में लाड़की बहन योजना के पैसे आज से जमा होना शुरू हो जाएंगे और जब तक आपका ये देवा भाव है तब तक लाड़की बहन योजना कभी बंद नहीं होगी, ये भी मैं आपको बताता हूँ। आजपासून म्हणजे 9 जानेवारी 2026 पासून राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित म्हणजे 3,000 रुपये जमा होण्याची सुरुवात झाली आहे। हे ऐकून खूपशा महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुललं असेल, कारण हा हप्ता मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर येतोय आणि सरकारने याला एक प्रकारे संक्रांती बोनस म्हणूनच सादर केलंय। पण दुर्दैवाने ही खुशी फक्त काही काळ टिकणारी आहे, कारण राज्यातील तब्बल 26,34,000 बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत। हे ऐकून मन खरंच सुन्न होतंय। महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही आकडेवारी जाहीर केली आहे, त्यामुळे हे आकडे खोटे नाहीत। सरकारला याचा मोठा आर्थिक फटका बसलाय, पण त्याहूनही जास्त दुःख हे आहे की मकर संक्रांती अवघ्या 5-6 दिवसांवर येऊन ठेपली असताना या 26 लाख बहिणींच्या मनात टेन्शन आणि निराशा निर्माण झालीये। त्यांना आता हा डबल हप्ता किंवा संक्रांतीचा गिफ्ट म्हणून 3,000 किंवा काही ठिकाणी 4,500 रुपये मिळणार नाहीत हे नक्की। लाडकी बहीण योजनेचं हे सर्वात मोठं आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचं अपडेट आज आपण सर्वजण पाहत आहोत। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नव्हते त्यांनाही आता सरसकट म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा 3 महिन्यांचे एकत्रित पैसे येऊ लागले आहेत। तर ज्या बहिणींना आधीच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्यांना फक्त डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यात पडत आहेत। हे पैसे पाहून बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलताना पाहणं किती छान वाटतं। आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास 45 लाख ते 50 लाख अशा बहिणी आहेत ज्यांची केवायसी करायची राहिलेली होती। त्यांच्यासाठी ही एक दिलासा देणारी अपडेट आली आहे, ती पुढे आपण पाहू। पण आज म्हणजे 9 तारखेला शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली ती जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला भावनिकतेने सांगतो। एकदा लक्षपूर्वक ऐका आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यात आलं असेल तर खरंच मनापासून आनंद होईल। बघा आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। सर्वात पहिला विभाग आहे अमरावती विभाग, जो दरवेळी थोडा उशिरा पैसे मिळवणारा असतो, पण आज त्यांच्यासाठीही आनंदाची सुरुवात झाली आहे। यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात आज हप्ता जमा होऊ लागलाय। छत्रपती संभाजीनगर विभागामधून परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील बहिणींना पैसे येऊ लागले आहेत। कोकण विभागामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातील बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळू लागलंय आज दुपारी 1 वाजल्यापासून। नागपूर विभागामधून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत। नाशिक विभागामधून जळगाव आणि अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर या ठिकाणी पैसे आले आहेत। तर पुणे विभागामधून सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आज खूप आनंदल्या आहेत, कारण त्यांच्या खात्यात मकर संक्रांतीचं गिफ्ट दुपारी 1 वाजल्यापासून जमा होऊ लागलंय। जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका, तुम्हाला किमान 24 तास प्रतीक्षा करावी लागेल। म्हणजे आज दुपारी 1 वाजता हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली, ही प्रक्रिया 24 तास चालेल, म्हणजे उद्या शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे नक्की येतील। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना एक मनापासून विनंती, कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा। तुम्ही लाईक केल्याने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही तुमच्यापर्यंत अशा महत्त्वाच्या अपडेट्स आणत राहतो। आता उद्या दुसरा शनिवार आहे आणि प्रत्येक महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते, पण तरीही डीबीटीमुळे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे तुमच्या खात्यात पैसे नक्की येतील, काळजी करू नका। तुम्ही SMS द्वारे बॅलन्स चेक करू शकता। उद्या शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। ते 12 जिल्हे बघा: बुलढाणा, अमरावती, नांदेड, लातूर, रायगड, पालघर, गोंदिया, भंडारा, नंदुरबार, धुळे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील बहिणींना उद्या पैसे मिळतील। जर तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर तुम्ही पैसे काढू शकाल, किंवा फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा Amazon पे वापरत असाल तरीही तुम्ही ते निश्चित काढू शकता। फक्त बँकेत जाऊन मात्र उद्या रक्कम काढता येणार नाही, कारण सुट्टी आहे। चला आता जे 12 जिल्हे उरलेले आहेत त्यांना रविवारी दुपारी 1 वाजल्यापासून पैशांचं वाटप होणार आहे। शनिवार असो वा रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही डीबीटीद्वारे पैसे नक्की जमा होतात। सरकारला मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत, जेणेकरून बहिणी खूप खुश होतील, आनंदित होतील। 15 तारखेला महानगरपालिकांची निवडणूक आहे, त्यामुळे त्याआधीच हा उपक्रम पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे। त्यामुळे 11 तारखेला पहा कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर
नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आणि अकोला या उरलेल्या 12 जिल्ह्यांना 11 तारखेला पैसे जमा होतील. 12 तारखेला म्हणजे 12 जानेवारी सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कुणाच्या खात्यात 3,000 तर कुणाच्या खात्यात 4,500 असे मकर संक्रांतीचे गिफ्ट जमा होणार आहे. आता उरला प्रश्न, ज्या बहिणींची KYC करायची राहिली. बऱ्याच माता भगिनींच्या बाबतीत काय घडलं, त्यांचे पती किंवा वडील यांचं निधन झालं होतं. त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे तालुक्यात किंवा नगरपालिकेत महिला व बालकल्याण खात्यात जमा केला होता. अशा सर्व बहिणींना 2-3 दिवसातच लाभ देण्याचं नियोजन आहे. जर ते शक्य झालं नाही तर सोमवार, मंगळवार किंवा जास्तीत जास्त बुधवारी मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यात पैसे येतील. मग राहिला प्रश्न अपात्र झालेल्या महिलांचा. नेमकं काय झालंय हे समजून घेऊया. सरकारने सुरुवातीपासूनच स्पष्ट सांगितलं होतं की लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावं. पण जेव्हा सखोल पडताळणी सुरू झाली तेव्हा अनेक महिलांच्या घरातील काही वस्तू आणि इतर निकषांमुळे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज सरकारला आला. यातूनच तब्बल 26,34,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलं. आणि हे विशेषतः काही ठराविक वस्तूंमुळे आणि जीवनशैलीमुळे घडले. सरकारने वेगवेगळ्या विभागांकडून डेटा गोळा केला. RTOकडून 4 चाकी वाहनांची माहिती, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून उत्पन्नाची नोंद, बँकांमधून व्यवहारांची माहिती आणि इतरही अनेक ठिकाणाहून. या सगळ्या डेटाच्या आधारे पडताळणी झाली आणि अनेक महिलांच्या घरात काही महागड्या वस्तू असल्याने त्यांचा लाभ थांबवला गेला. आता या अपात्रतेमागची मुख्य कारणे समजून घेऊया. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही ज्या सोसायटीत किंवा भागात राहता. जर तुम्ही हाय प्रोफाईल सोसायटीत म्हणजे श्रीमंत लोकांची वस्ती असलेल्या भागात राहत असाल, मग तो बंगला असो, मोठा फ्लॅट असो किंवा चांगली अपार्टमेंट सोसायटी असो, तर सरकारचा अंदाज असा आहे की तुमच्याकडे इतकं भाडं किंवा खर्च करण्याची क्षमता आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न नक्कीच 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल. भाड्याने राहत असलात तरीही हा निकष लागू होतो, कारण सरकारचा विचार असा की इतक्या चांगल्या जागी राहण्यासाठी आर्थिक क्षमता लागतेच. यामुळे अनेक बहिणींच्या मनात धडकी भरली आहे, कारण अनेक जणी भाड्याने राहतात पण तरीही त्यांना अपात्र ठरवलं जाते. आता घरातील वस्तूंबद्दल बोलायचं झालं तर पहिली वस्तू आहे फ्रीज. होय, साधा रेफ्रिजरेटर, मग तो सिंगल डोअर असो किंवा डबल डोअर. जर तुमच्या घरात फ्रीज असेल आणि त्याचं बिल तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याच्या, नवऱ्याच्या, वडिलांच्या नावावर असेल, तर सरकारचा अंदाज आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू शकतं. हे ऐकून अनेक जणी घाबरले आहेत, कारण आजकाल फ्रीज तर जवळपास प्रत्येक घरात असतोच. पण यात अपवादही आहे. जर हा फ्रीज एखाद्या पाहुण्याने, मित्राने, भावाने किंवा नातेवाईकाने गिफ्ट म्हणून दिला असेल आणि त्याचं बिल तुमच्या नावावर नसेल तर तुम्हाला फटका बसणार नाही. पण जर पॅन कार्डवर बिलवर नोंद असेल तर 100% अडचण येऊ शकते. दुसरी वस्तू आहे 2 व्हीलर म्हणजे दुचाकी. आधी सरकारने सांगितलं होतं की 4 चाकी वाहन, पिवळी पाटी नसलेली म्हणजे पर्सनल कार असल्यास लाभ मिळणार नाही. पण आता याहून पुढे जाऊन जर तुमच्या घरात 110 cc पेक्षा जास्त क्षमतेची दुचाकी असेल तरीही अपात्रता येते. विशेषतः 150 cc किंवा त्याहून जास्त 150, 200, 220, 300 cc बाईक्स, ज्यांना लक्झरी किंवा रेसिंग बाईक्स म्हणतात. यात बुलेटसारख्या बाईक सुद्धा येतात. जर अशी बाईक तुमच्या किंवा घरातील सदस्यांच्या नावावर असेल तर लाभ थांबतो. साध्या 100-110 cc स्कूटर किंवा बाईकला फारसा फटका नाही. तिसरी वस्तू आहे टीव्ही. टीव्ही तर आजकाल प्रत्येक घरात असतोच, पण टीव्ही मोठ्या साईजच्या टीव्हीवर लक्ष ठेवतंय. जर तुमच्या घरात 43 इंची, 55 इंची, 65 इंची किंवा त्याहून मोठा स्मार्ट टीव्ही, अँड्रॉइड टीव्ही किंवा गुगल टीव्ही असेल, ज्याची किंमत 30-40 हजार ते 1 लाखापर्यंत जाते आणि त्याचं बिल तुमच्या घरातील कोणाचं तरी नावावर असेल, तर अपात्रतेची शक्यता खूप जास्त आहे. हे ऐकून अनेक कुटुंबांच्या स्वप्नांवर धूळ पडल्यासारखं वाटतंय, कारण अनेक जणींनी मेहनतीने असा टीव्ही घेतलाय. चौथी वस्तू आहे वॉशिंग मशीन. टॉप लोड असो किंवा फ्रंट लोड, फरक पडत नाही. जर तुमच्या घरात वॉशिंग मशीन असेल आणि त्याचं बिल घरातील सदस्यांच्या नावावर असेल तर हा लाभ थांबू शकतो. सरकारचा विचार असा की वॉशिंग मशीन महाग असतं आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी म्हणजे लिक्विड, पावडर इत्यादीसाठी चांगलं उत्पन्न लागतं, म्हणून हा निकष लावण्यात आलाय. अनेक बहिणींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत ही बातमी ऐकून, कारण या वस्तू आजच्या जीवनात गरज बनल्या आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण आहे बँक व्यवहारांचं. तुमच्या बँक पासबुकमध्ये मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षात 2.5 लाखांपेक्षा जास्तचे व्यवहार झाले असतील तर अपात्रता येते. सरकारने बँकांकडूनही डेटा मागवला आहे. हे सगळं पाहता अनेक बहिणी आता चिंतेत आहेत.
आता हप्त्यांच्या स्थितीबद्दल सांगायचं झालं तर 31 डिसेंबरला सरकारने 99% महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा केला होता. पण तरीही 45 लाख बहिणी अजूनही नोव्हेंबरपासून वंचित आहेत. एकूण 2 कोटींहून अधिक महिलांना लाभ द्यायचा आहे. त्यापैकी 80-85% महिलांना पैसे गेलेत, पण 15-20% अजूनही प्रलंबित आहेत. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना मकर संक्रांतीचे गिफ्ट तर नाहीच, पण ज्यांना मिळालंय त्यांच्याही पुढे अपात्रतेचा धोका आहे. मकर संक्रांतीचा आधी हा डबल हप्ता मिळावा म्हणून अनेक बहिणी प्रार्थना करतायत. तुम्हीही कमेंटमध्ये लिहा, आम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट हवंय, 3000 रुपये हवे आहेत असं लिहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सरकारवर प्रेशर येईल. ही योजना अनेक बहिणींसाठी एकमेव आधार आहे. इतरही योजना आहेत, घरकुल, सोलर, शिलाई मशीन, सायकल, शिष्यवृत्ती, त्यांचाही फायदा घ्या. अर्ज करा, माहिती घ्या. ज्या महिलांनी केवायसीच केली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना. सरकारने स्पष्ट आदेश दिले होते की केवायसी करून घ्यावी, तरीही बऱ्याच महिलांनी केली नाही. याची 2 प्रमुख कारणे. एक तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याने किंवा पात्र नसल्याने, किंवा OTP न येणे, तांत्रिक अडचणी. अशा महिलांसाठी मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरेंनी संकेत दिले आहेत की मुदतवाढ मिळाली तर ती 31 जानेवारीपर्यंत असेल. ज्या लाडक्या बहिणींचं मकर संक्रांतीचं गिफ्ट चुकलं तर काळजी करू नका. तुम्ही केवायसी करून घ्या, तुम्हाला 100% पैसे मिळतील. पण हे करताना अटी शर्तींवर विशेष लक्ष द्या. अदितीताईंनी सांगितलंय की जर तुम्ही अपात्र असूनही केवायसी करून लाभ घेत असाल, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, सरकारी नोकरी, पेन्शन, 4चाकी वाहन, वय 21 ते 65च्या बाहेर, तर तात्काळ लाभ सोडून द्या. नाहीतर सरकार आत्तापर्यंतचे सर्व हप्ते व्याज आणि दंडासह वसूल करेल आणि फसवणुकीचा फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. सरकारकडे सर्व डेटा आहे, इन्कम टॅक्स, RTO, म्हणून फ्रॉड करू नका. लाडक्या बहिणींना एक मनापासून विनंती, फक्त लाडकी बहीण योजनेच्या मागे लागू नका. तुमच्यासाठी हजारो योजना आहेत. बांधकाम कामगार योजनेचा अर्ज लवकर भरा. मुलांना शिक्षणासाठी 2, 3, 7,000 रुपये मिळतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दिवाळीपूर्वी 5,000चं अनुदान, भांडीचा सेट, शिलाई मशीन, प्रशिक्षण, घरकुल योजनेत 100% घर, सोलर पॅनल मोफत, सोलर कुकर फक्त 1600 रुपयात. यामुळे गॅसचा खर्च 0 होईल. हे सगळे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. म्हणून आजच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आजची ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. किमान 5 बहिणींना व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर पाठवा. अशाच भावनिक आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपला चॅनल पाहत रहा. धन्यवाद.